पाकिस्तानची रियालिटी UN मीडियामध्ये सांगायची वेळ आलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंटरी अफेअर्सने इंडिया डेलिगेट्सच्या नावाची लिस्ट दिलेली आहे, जे इंडियाला UN मध्ये रिप्रेझेंट करतील. त्यात त्यांनी शशी थरूर, रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, वैजयंत पांडा, कानिमोझी करुणानिधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत एकनाथ शिंदे आणि OSA ला सिलेक्ट केलेला आहे. यांना कोऑर्डिनेट किरण रिजिजू सर करणार आहेत. शशी थरूर यांना का याच्यासाठी लीड करायला दिलेलं आहे ते पहिले आपण बघूया. कारण ते ऑपोजिशनचे एक स्ट्रॉंग लीडर आहेत. जशा प्रकारे काश्मीरच्या संदर्भात 1994 मध्ये PV नरसिम्हा रावच्या कार्यकालात अटल बिहारी वाजपेयीजींना जेनेवाला पाठवलं गेलं होतं. तशाच प्रकारे यावेळेस शशी थरूरजीला निवडलं गेलेलं आहे. नेक्स्ट कारण आहे त्यांच्या इंटरनॅशनल मीडियामध्ये क्रेडिबिलिटी आणि ते 2015च्या ऑक्सफर्ड युनियनचे स्पीकर पण होते, ज्यात त्यांनी ब्रिटिशर्सच्या फॉर्मर कॉलनीजला खूप चांगल्या प्रकारे एक्सपोज केलं होतं. त्यानंतर खूप लोकांचा प्रश्न असणार की यात ओवेसी कसं काय? कारण आपण एक असा विचार करू शकतो की ते हे प्रयत्न करतील की पाकिस्तान याच्यात इस्लामिक कार्ड खेळू नको. आणि यावर ओवेसीने पण स्पष्टीकरण दिलेलं आहे की इंडियामध्ये पण 20 करोड मुस्लिम आहेत, तर पाकिस्तान स्वतःला इस्लामिक कंट्री कसा म्हणतो? कारण पाकिस्तानचीच आबादी फक्त 24 करोडची आहे. म्हणून त्यांनी सरळ म्हटलं की पाकिस्तान जर का इस्लामिक टॅग यूज करतो, तर हे पूर्ण प्रकारे बकवास आहे. त्यानंतर पहलगाम अटॅकच्या संदर्भात पण पुष्कळ ऑपोजिशनचे लीडर्सनी बेअरली रिॲक्ट केला. त्यात आपण बघितलं की ओवेसीनी ह्या सिच्युएशन मध्ये देशाचा स्टँड कशा प्रकारे चला सर हमारे साथ नारा लगाइए, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद. सर्वात अगोदर हे समजूया की इंडियानी UN मध्ये आपला नॅरेटिव्ह बेटर का करावा. कारण हे इम्पॉर्टंट आहे की सर्व देशाला हे समजो की यामध्ये पाकिस्तान खूप अग्रेसर होता. त्यांनी आपल्या टेररिस्टला पहलगामला पाठवलं ताकी काश्मीरची शांती भंग हो. त्यांनी इस्लामचा नाव घेऊन मासूम हिंदू टुरिस्टला मारलं. हा मेसेज पूर्ण जगाला क्लिअरली गेला पाहिजे की पहलगामचा अटॅक एक पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिस्टनी केलेला आहे. याच्या रिस्पॉन्समध्ये इंडियाने 7 मेच्या रात्री टेररिस्ट कॅम्पवर हमला केला. हा ऑपरेशनचं नाव भारतने ऑपरेशन सिंदूर ठेवला, ज्यात त्यांनी पाकिस्तानचे क्रिटिकल ऍसेट्सला डिस्ट्रॉय केलं आणि 9 टेरर कॅम्प्सला पण उडवलं. इतकं मार पडल्यावर पण पाकिस्तान स्वतःला या वॉरमध्ये विनरचा डिक्लेअर करतो आणि नेहमीसारखा आपली फर्स्ट लाईफ पॉलिसीचा वापर करतो. फर्स्ट लाईफ पॉलिसीने सर्वात पहिले हे होतो की तो सर्वात जाऊन अगोदर काहीही सांगतो आणि इंटरनॅशनल मीडिया त्याला पूर्ण प्रकारे समजण्याचा प्रयत्न करतो आणि तो पूर्ण प्रकारे इंटरनॅशनल मीडियामध्ये हे कन्वे करायचा प्रयत्न करत आहे सध्या की कसा त्यांनी S-400 ला डिस्ट्रॉय केलं, भारताचे 6 रफाल मारलेत. म्हणूनच माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे की हा भारताचा बिघडलेला लेकरू ना विन करत आहे ना लर्न करत आहे. आपल्याला जर कळलं तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. असाच डेली न्यूज कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.